ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचे उमेदवार मीनाक्षी शिंदे यांची मॉर्फ केलेला ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आला। आवाज मॉर्फ तसंच AI तंत्रज्ञानाचा वापर करून जातीमध्ये तेढ निर्माण केला जातोय। घाणेरडं राजकारण करून निवडणुका जिंकल्याचा प्रयत्न सुरू असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं बदनामी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप माजी महापौर तसंच शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मीनाक्षी शिंदे यांनी केलाय। व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही, मला पण कुणीतरी ती क्लिप पाठवली आहे, माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदे यांनी दिले। तसंच या प्रकरणी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। ठाण्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना भाजपा महायुतीचा उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू आहे। याचा धसका घेत या प्रभागातील विरोधकांनी मीनाक्षी शिंदे यांना टार्गेट केले। AI तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक व्हिडिओ तसंच ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे। तसंच सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जाणून बुजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय। जात तसंच धर्माचा आधार घेऊन राजकीय वातावरण प्रदूषित केलं जात असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केलाय। या प्रकरणी स्थानिक पोलिसांना या आधीच तक्रार देखील करण्यात आली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। की प्रतिष्ठेची लढाई इथे झालेली आहे, कारण खासदार आमदारकीपेक्षा नगरसेवक होणं हे खूप मोठं चॅलेंज लोकांसमोर दिसते आणि त्याच्यासाठी खासदार उतरत आहेत। भिवंडीचे काही गुंड इथे येत आहेत, काल्हेरचे काही गुंड येत आहेत, आमच्या मागे रेकी करतायत, 25-25 लोक आमच्या मागे फिरतायत। तर बळाचा आणि पैशाचा वापर करून, कारण प्रत्येक गल्लीबोळात पैसे वाटण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू आहे। आणि तुम्ही जर बघाल तर मला असं वाटतं की ह्या प्रभागामध्ये 10च्या नंतर नाकाबंदी करण्याचा सीपींनी आदेश दिलेला आहे। तर ही किती मोठी लढाई ह्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये चालू आहे हे तुम्हाला दिसेल। पण राजकीय लोक जेव्हा गुंडांचा वापर करून अशा प्रकारचे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न करतात तर हे कुठेतरी त्यांचं फेल्युअर मला दिसतंय।